तर चला आज आपण बनवणार आहे ते बघा टम्मा फुगलेली पुरी, गुढी पाडवा स्पेशल गुळाच्या पुऱ्या. ह्या बघा छानपैकी मस्त फुललेल्या आहेत बघा. तर चला ब्लॉग कंटिन्यू राहिला आजपर्यंत बघा. टम्मा फुगलेली गुळाची पुरी गुढीपाडवा स्पेशल. नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या रोशनीच्या ब्लॉगमध्ये. तर चला मंडळी, जस्ट ब्लॉग चालू केले. आता वाजले दुपार 12-12:30 वाजलेले आणि जस्ट ब्लॉग चालू केलेला आहे. तर गुढीपाडवा म्हटलं तर आज काहीतरी गोड तर पाहिजेच ना. तर त्याच्यासाठी मी आज पुरणपोळी नाही बनवणार, आज तर गुळाच्या पुऱ्या बनवणार आहेत मस्त गोड गोड. तर चला मी तुम्हाला दाखवते मी कशा गुळाच्या पोळ्या बनवते आणि तुम्हाला सर्वांना माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझ्या परिवाराकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि ब्लॉग कंटिन्यू राहा बघा मी कशा गुळाच्या पुऱ्या बनवते. चला सुरुवात करूया. चला तर मंडळी इथं आहे. तर मंडळी आज गुढीपाडवा आहे, तर गुढीपाडव्याला मी गुळाच्या पुऱ्या बनवत आहे. तर इथं गुळ घेतलेला आहे मी बघा, एवढा डबका ठेवलेला आहे. आणि आपल्याला आहे ना गुळाच्या मस्त गोड अशा पुऱ्या बनवायच्या आहेत आज गुढीपाडव्याला मस्त असा नैवेद्य देवाला. तर मी हा पाणी घेतलं आहे, थोडासा पाण्यामध्ये गूळ टाकलेला आहे आणि आपल्याला गरम करायचं आहे, थोडंसं वितलायचं आहे. तर चला गॅसवर वितलू. तर मी आता गॅस चालू केलेला आहे आणि आपल्याला बारीक गॅस ठेवून गूळ वितलायचं आहे. असं बारीक केलेलं आहे गॅस आणि असं वितळून घ्यायचं आहे. थंड झाला का मग आपण याचा पाक झाला ना का आपण पुऱ्या बनवायला सुरुवात करू. चला वितळल्यावर तुम्हाला दाखवते गूळ. तर मंडळी बघा गूळ आता वितळलं आहे. हे बघा छानपैकी असं गूळ वितळून झालेलं आहे, थोडासा राहिलेला आहे तो आता ढवळून होणार आहे असं म्हणजे असं करून. तर चला आपण आता मस्त पुऱ्या बनवायला घेऊया. गव्हाचं पीठ आणि मैद्याचं मिक्स करायचं आहे बाई, हे थोडं आपल्याला गाळून घ्यायचं आहे. हे बघा चला सुरुवात करूया आपण. हा थंड होऊ द्या जरा, गरम पाणी टाकायचा, थंड झाल्यावर टाकायचं आहे. इथं घेतले गव्हाचं पीठ आणि इथं घेतले मैद्याचं पीठ, जास्त नाही थोडेसेच बनवणार आहेत. तर चला आता सुरुवात करते मी बनवायला. थोडासा गव्हाचं पीठ आणि मैद्याचं मिक्स करूया आपण. आणि इथं गुलाचं पाणी पण थंड झालेलं आहे. आता गव्हाचं पीठ टाकलेलं आहे मी, तर मैदा टाकूया आणि मस्त अशा पुऱ्या बनवूया गुळाच्या गुढीपाडवा स्पेशल. हे बघा थोडासा गरम तेल टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. गरम करते तेल मी तुम्हाला दाखवते. तर आता तेल गरम केलेलं आहे बघा मी. चला आता मस्त कणिक मळून घेते. सगळं एकजीव करायचं आहे पीठ आपल्याला. असं आहे बघा पिठामध्ये तेल आणि मस्त गुळाचं पाणी केलेलं आहे ना त्याच्यामध्ये पीठ बनवायचं आहे आपल्याला. मस्त कणिक मळून घ्यायचं आहे. चला मळून घेते. तर आता तेल टाकलेलं आहे. आता थोडं आहे ना आपल्याला गुळाचं पाणी आहे ना हा टाकायचं आहे बघा. थोडं टाकायचं आहे. थोडं पाणी घेऊन मळायचं आपल्याला बघा. गुळाच्या पुऱ्या पुरणपोळ्या तर नेहमीच तुम्ही बघता. गुढीपाडव्याला आपण बराच काहीतरी जरा वेगळंच करूया बरं. म्हणून गुळाच्या पुऱ्या आपल्याला करायच्या. चांगला मस्त पीठ मळून घेते बघा. दोन्ही हाताने मळून घ्यायचा. कसं मळलं पीठ मी अजून मळायचं चांगलं. पाणी घेऊन म्हणजे याचा गुळाचा नरम करायचं एकदम. असं एकदम मळल्यातच चांगले पुरे येतील तुम्हाला. झालेलं आहे मळून. आता आपल्याला थोडासा तेल टाकायचं आहे. आता थोडासा वेळेवरती तेल टाकते मी.
तर लगेच पुऱ्या बनवायला घेऊ आपण. बघा 5 मिनिटं असं ठेवते मी. बघा चला आता पुऱ्या बनवायला घेते मस्त गुळाच्या. 5 मिनिटं ठेवूया. तर बघा मस्त गोळे केलेले आहेत हे बघा. आता आपण मस्त पुऱ्या बनवूया गोल गोल. चला लाटून घेते बघा. गोल गोल लाटायचे आपल्याला. जास्त पातळ नाही लाटायची. बघा कशी लाटते बघा मी. कुंड्यावर वाटते. जास्त पातळ नाही मंडळी लाटायच्या. सगळ्याकडची लाटून घ्यायच्या. हे बघा आता अशी पलटी केलेली आहे. सगळीकडून लाटून घ्यायची. परत अशी पलटी करून घ्यायची. जिथे जाड असेल ना तिथे जरा पातळ करायची. बघा झाली. आता आम्ही आहे ना झाकण घेतलेल्या डब्याचं आमच्या. हे बघा कशा पुऱ्या होतात. चला आता अशा सगळ्या करून घेते मग तळू आपण. तर चला मंडळी तेल तापलेलं आहे. तर मस्त पुऱ्या सोडूया आपण. बघा चांगला तेल आला पाहिजे असा कडकडीत. मस्त फुलली बघा. अशा आपल्या मस्त हे बघा फुलतात. आता आपण दुसरी टाकूया. याच्यात ठेवूया. गॅस फास्टच ठेवायचे आहे. जास्त बारीक नाही करायची. हे बघा मस्त पुऱ्या आपल्या फुलतान. तवा छोटा आहे याच्यात एकच टाकते मी. बघा टम्मा फुगलेली पुरी बघा. गुळाची पुरी टम्मा फुगलेली बघा. लगेच काढायची आहे. कशा मंडळी बघा पुऱ्या फुगल्या बघा. गुढीपाडवा स्पेशल टम्मा फुगलेली गुळाची पुरी बघा. अशा आपल्या पुऱ्या बघा झालेल्या आहेत बघा. या खायला गरमागरम पुऱ्या. चला मस्त टम्मा फुगलेली पुरी बघा. तर मंडळी सगळ्या पुऱ्या तळून घेते आणि पुऱ्या पण मस्त छान अशा फुललेल्या आहेत बघा. चला आता सगळ्या करून घेते. तर आता 2 टाकल्या बघा मी पुऱ्या मस्त. हे बघा बघा मस्त टम्मा फुगलेली पुरी गुढीपाडवा स्पेशल. ही बघा या खायला. तर आपल्या शेवटची पुरी आहे बघा. आणि या बघा इथं एवढ्या झालेल्या आहेत पुऱ्या फायनली. हे बघा मस्त पुऱ्या झालेल्या आहेत बघा आपल्या. चला आता तुम्हाला दाखवते मी देवाला नैवेद्य करते तेव्हा.
तर आपल्या मस्त पुऱ्या झालेल्या आहेत बघा गुळाच्या. हे बघा मस्त आतमध्ये झालेले आहेत. तर चला आता देवबाप्पाला नैवेद्य दाखवते मी. चला तर आता देवाला नैवेद्य बघा फूल ठेवलेलं आहे. इथं लिंबाचा पाला आहे आणि आम्ही श्रीखंड आणलेला आहे. श्रीखंड ठेवूया गोड गोड. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. चला हे बघा या. चला देवबाप्पाला नैवेद्य गोड गुळाच्या पुरी बघा. तर मंडळी आता पाणी सोडते असा देवबाप्पा बघा आमचा गणोबा. आणि अशा मस्त अशा गुळाच्या पुऱ्या रेडी झालेल्या आहेत. आता पाणी सोडते. चला तर चला मस्त अशा गुळाच्या पुऱ्या रेडी झालेल्या आहेत. देवबाप्पाला नैवेद्य दाखवते. जेवणामध्ये आहे ना मी काय बनवते तुम्हाला दाखवते. वटाण्याची भाजी आणि डाळ बनवते. चला आता सुरुवात करते जेवण बनवायला. चला तर आता डाळ घेतले फोडणी देते डाळीला बघा. पुऱ्या झालेल्या आहेत आपल्या. आणि आता इथं वाटाण्याची भाजी बनवते. चला जेवण झाल्यावर तुम्हाला दाखवते पूर्ण. तर चला मंडळी गुढीपाडवा स्पेशल जेवण झालेलं आहे. आणि पुऱ्या तुम्ही बघले असतील गुळाच्या मस्त बनवल्या. आणि आता दाखवते मी जेवणामध्ये काय काय बनवलेलं आहे. हे श्रीखंड आणलेलं आहे विकत तुम्हाला माहिती आहे. आणि पुऱ्या तुम्हाला माहिती आहे ना मी मस्त बनवलेल्या गोड. आणि इथं यांच्यासाठी आहे ना डाळ बनवलेली आहे अशी बघा. घट्ट घट्ट डाळ बनवलेली आहे. आणि चकल्या बनवलेल्या आहेत. ब्राऊन राईस आहे, भात आहे, मिरची आहे, लोणचं आहे आणि वाटाण्याची भाजी. त्याच्यामध्ये गाजर टाकलेले आहे. तुम्हाला चकल्या पाहिजे असेल अशा भेटणार नाही, दुसऱ्या मोठ्या सासाच्या भेटतील. तर कोणाला पाहिजे असेल तर ऑर्डर करा. तर चला माझा ब्लॉग आजचा इथंच संपवते गुढीपाडवा स्पेशल. आणि भेटूया नवीन नवीन ब्लॉगला. बाय. आणि चला भेटूया ना नेक्स्ट ब्लॉगला. बाय.